मुक्ताज क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 35 मध्ये आपले खूप खूप स्वागत। नेकलाईन डिझाईन कशी ड्रॉ करायची हे आज आपण या क्लासमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेजरमेंट टेप किंवा स्केल, एक जाडसर पेपर किंवा प्राइस टॅग, पेन किंवा पेन, फॅब्रिक किंवा ट्रेसिंग पेपरचा यूज करू शकता। तर पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल हे लीफ शेपचे कटआउट आहे। बघा याप्रमाणे हे कटआउट आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे। ही डिझाईन तयार करण्यासाठी याप्रमाणे बोट नेक किंवा राऊंड नेक ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि उंची तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे। हा नेक दिसत आहे, त्यामध्ये ही नेकची रुंदी आहे आणि ही नेकची स्टिचिंग लाईन असणार आहे पहा, आणि हा सेंटर आहे नेकचा। या सेंटरपासूनच डिझाईन ड्रॉ करायला सुरुवात करायची आहे। पहा, हे जे लीफचं कटआउट आहे ते एका थोडं जाडसर पेपरचं आहे, किंवा तुम्ही त्यासाठी प्राइस टॅग पण घेतला तर ते कटआउट तुम्हाला वापरण्यासाठी खूप सोपे होते आणि याचा वापर तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकता। बघा, याची लांबी आहे 3 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 1 सेंटीमीटर। तर आता आपण हे कटआउट घेऊन डिझाईन ड्रॉ करूया। बघा, इथे ही नेकची स्टिचिंग लाईन आहे आणि ही डिझाईन लाईन आहे, म्हणजे आपण त्याचा डिझाईनसाठी उपयोग करणार आहोत। तर पहा, स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे नेकचं सेंटर लाईन आणि जी बाहेरची लाईन आहे आपण जी डिझाईनसाठी यूज करतो त्याच्या बाहेर आपण हे कटआउट ठेवायचं आहे। कटआउटचा पण सेंटर मॅच करायचा आहे। नेक लाईन आणि कटआउटचा सेंटर मॅच करून याप्रमाणे आपल्याला हे शेप्स ड्रॉ करून घ्यायचे आहे। एक मध्ये ड्रॉ केला आहे, दोन्ही बाजूला 2 शेप्स परत ड्रॉ करायचे। तर हे शेप्स ड्रॉ करतेवेळी त्यातील अंतर हे कमी जास्त व्हायला नको, म्हणून स्केलनी किंवा टेपनी ते मोजू शकता आणि ते अंतर व्यवस्थित घ्यायचं आहे। याप्रमाणे हे शेप्स ड्रॉ करून घ्यायचे आहे। बघा, सेंटरला हे जे शेप्स ड्रॉ करून घेतलेले आहेत, आता ह्याचा याचा आकार थोडासा मोठा आहे। सेंटरला मोठा घेतला तर डिझाईन छान दिसते। यानंतर आपण हे बाजूला ड्रॉ करायच्या वेळेस थोडंसं याला कट करणार आहोत। बघा, साईडनी ट्रिम करून घ्यायचं आहे। हे ट्रिम केल्यानंतर पहा, हे अर्धा सेंटीमीटर रुंदी तयार होते याची आणि लांबी आहे 2.5 सेंटीमीटर। तर अशा प्रकारे या कटआउटचा आता आपण पुढील डिझाईनसाठी यूज करायचा आहे। बघा, नेकचा सेंटर आहे, तिथून आपण जे पहिलं ड्रॉ केलेलं डिझाईन आहे त्याच्यापासून 2.5 ते 3 सेंटीमीटर अंतर सोडून या प्रकारे पुन्हा हा शेप तिरपा ठेवायचा आहे आणि ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या वेळी बघा, स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे सरळ ठेवायचा आहे नेकच्या बाजूला आणि आउटलाईन करून घ्यायची आहे। हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। याप्रमाणेच एक वेळेस सरळ आणि एक वेळेस तिरपा ठेवायचा आहे शेप, आणि आपल्याला हे शेप्स ड्रॉ करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहतच आहात की किती इझिली आपण हे डिझाईन तयार करत आहे। कारण बरेच जण असे असतात की त्यांना वर्क करायचं असतं पण डिझाईन तयार करता येत नाही, मग काय करायचं, आणि रेडीमेड डिझाईन विकत घ्यावं लागतात आणि काही वेळेस पटकन मिळतही नाही। तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे सुंदर डिझाईन तयार करून वर्क करू शकतात। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की किती सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे। तर इथे बघा, आता हा थोडासा गॅप आहे, तर तिथे याप्रमाणे हे शेप ठेवायचा आहे, हे कटआउट ठेवायचं आहे आणि याप्रमाणे हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता आपण ज्याप्रमाणे इकडे केलेले आहे त्याचप्रमाणे आता ही दुसरी साईडसुद्धा आपल्याला तयार करायची आहे। तर पहा, याप्रमाणे हे डिस्टन्स पाहून घ्यायचं आहे आणि बरोबर ते सेट करायचं, तिथे प्लेस करायचं आणि शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे ते दोन्ही डिझाईन सारखे तयार होतात, दोन्ही साईड सारख्या तयार होतात। तर पहा, हे अंतर पुन्हा मोजून घ्या आणि व्यवस्थित पुन्हा त्याप्रमाणे प्लेस करून लीफ शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर पहा, आता ही नेकची दुसरी साईडसुद्धा याप्रमाणे आपण आधी ज्याप्रमाणे एक साईड केली होती त्याप्रमाणे दुसरी साईड तयार करून घ्यायची आहे। तर पहा, किती सोप्या पद्धतीने आपण हे डिझाईन ड्रॉ करू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा
आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळते. व्हिडिओ स्किप न करता पाहत जा, म्हणजे तुम्हाला ज्या काही टिप्स दिलेल्या असतात त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होतो. या क्लासचे एकूण 34 भाग झालेले आहेत आणि आता हा 35वा भाग. आता हे शेप्स ड्रॉ करून झाल्यानंतर याला डार्क करून घेते, म्हणजे स्क्रीनवर स्पष्ट दिसते. तर पहा, याप्रमाणे आपण हा असे डिझाईन ड्रॉ करू शकतो किंवा यातील अर्धा नेक ड्रॉ करून घ्यायचा, म्हणजे एक साईड ड्रॉ करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला त्याला ट्रेस करून घेऊ शकतो आपण, किंवा तुम्ही असं पूर्ण नेकसुद्धा ड्रॉ करून घेऊ शकता. आता ह्या आपल्या डिझाईनवर वर्क करायचे आहे, तर त्यासाठी हे सिल्क थ्रेड आणि या अँटिक सिक्वेन्स घेतलेल्या आहेत. तुम्ही सिल्क थ्रेडच्या ऐवजी कॉटन थ्रेडसुद्धा घेऊ शकता. हा थ्रेड सेंटरचा लिप भरण्यासाठी वापरायचा आहे. बघा, यासाठी हा थ्रेडचे 4 पदर घेतलेले आहे आणि 5 नंबरची निडल घेतलेली आहे. बघा, याप्रमाणे स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे स्टेज घ्यायला सुरुवात करायची आहे. हा लीफ शेप आहे, तर हा शेप भरण्यासाठी हेरिंगबोन स्टिचचा वापर करत आहे. हेरिंगबोन स्टिचमधील क्लोज्ड हेरिंगबोन स्टिच या ठिकाणी आपण फिलिंग स्टिच म्हणून वापर करत आहोत. हेरिंगबोन स्टिचमधील इतर स्टिचेससुद्धा फिलिंग स्टिच म्हणून तुम्ही वापरू शकतात, परंतु क्लोज्ड हेरिंगबोन स्टिच चा वापर करायला सोपा आहे. हा स्टिच करण्यासाठी एकच कलरच्या थ्रेडचा वापर केलेला असतो, त्यामुळे हे वर्क स्पीडने होते आणि करायलाही सोपे आहे. तुम्हाला आवडत असल्यास त्यामध्ये डबल हेरिंगबोन स्टिच किंवा ट्रिपल हेरिंगबोन स्टिचसुद्धा घेऊ शकतात. तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात की बघा, हे आपण हा जो शेप भरत आहे तो किती सुंदर दिसत आहे. हेरिंगबोन स्टिच कसा करायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या आधीचे झालेले क्लासेस, म्हणजे क्लास 31, 32 आणि 33 या तीनही क्लासमध्ये हेरिंगबोन स्टिचेसचे प्रकार शिकवलेले आहेत. एकूण 11 प्रकार शिकून झालेले आहेत. तुमचे हे क्लासेस स्किप झाले असेल तर तुम्ही ह्या क्लासमध्ये हा स्टिच पाहू शकतात. तसेच क्लास 34मध्ये सुद्धा हेरिंगबोन स्टिचचे एक बॉर्डर डिझाईन तयार करून दाखवलेली आहे. यामध्ये सिक्वेन्सचा वापर केलेला आहे. तर पहा, याप्रमाणे आपला हा लीफ शेप भरून होत आलेला आहे. यानंतर हा शेप झाल्यानंतर एक शेप सोडून, म्हणजे एक शेप सोडायचा आणि त्यानंतरचा म्हणजे दुसरा शेप, त्यामध्ये बघा याप्रमाणे आपल्याला हे वर्क करायचं आहे. याप्रमाणे प्रत्येक शेपच्या नंतर एक शेप सोडायचा आहे आणि त्यानंतरच्या शेपमध्ये हे वर्क करायचं आहे. म्हणजे हा थ्रेड वापरायचा आहे, हा कलरचा थ्रेड, एक सोडून एक. पहा, इथे हा वर्क करून झाल्यानंतर एक सोडायचा आणि त्यात शेवटचा जो राहिलेला आहे तिथे वर्क करायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलेच असेल. तर याचप्रमाणे आपल्याला नेकची दुसरी साईडसुद्धा वर्क करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून तुम्हाला हे वर्क स्पीडने दाखवत आहे आणि तुम्हाला हे कंटाळवाणे वाटणार नाही. तर पहा, अशा प्रकारे हे एक साईड तयार करून झालेली आहे. पहा, सुंदर अशी ही साईड तयार झालेली आहे. आता ही दुसऱ्या साईडला सुद्धा एक सोडून एक असा याच कलरने हे शेप फिल करायचे आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल की या शेप्समध्ये भरलेला हेरिंगबोन स्टिच किती सुंदर दिसत आहे. हेरिंगबोन स्टिचचे एकूण 11 प्रकार तुम्हाला करून दाखवलेले आहेत आणि प्रत्येक प्रकारामध्ये एक सुंदर अशी बॉर्डर तयार होते. या स्टिच ही बॉर्डर तुम्ही जशाच्या तशी सुद्धा वापरू शकता किंवा त्यामध्ये आणखी काही डिझाईन्स ॲड करून वापरू शकता. काही मटेरियल ॲड करू शकतात, जसे की टिकल्या, बीड्स इत्यादी. तर तुम्हाला पुन्हा सांगणे आहे की तुम्ही हे जे स्टिचेस शिकवलेले आहेत 11, ते स्टिचेस पाहिलेले नसतील तर तुम्ही पुन्हा पहा ते स्टिचेस आणि करा, हे वर्क करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की ते किती सुंदर आहे. स्क्रीनवर पाहण्यात आणि प्रत्यक्षात पाहण्यात खूप फरक असतो, म्हणजे प्रत्यक्षात केल्यानंतर तर तुम्हाला आणखी जास्त आवडेल. म्हणून त्या बॉर्डर्स करून पहा आणि अनुभव घेऊन पहा. तर पहा, जवळजवळ आपले हे वर्क होतच आलेलं आहे. हे शेवटचा शेप राहिलेला आहे करायचा. तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज कमी येत असेल तर सांगा, कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला आवाज येतो की नाही. तर पहा, आता ही जी लाईन आहे डिझाईनसाठी घेतलेली डॉटवाली जी लाईन आहे त्यावर आपण स्टिच घेणार आहोत. त्यासाठी हा थ्रेड येलो थ्रेड वापरलेला आहे
आणि तो सुद्धा 4 पदर घेतलेला आहे. तुम्हाला जास्त पाहिजे असेल पदर तर तुम्ही जास्तही घेऊ शकतात. ही लाईन तयार करण्यासाठी रनिंग स्टिच विप्ड रनिंग स्टिचचा वापर केलेला आहे बघा. आधी रनिंग स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर विप्ड रनिंग स्टिच त्यावर बनवायचा आहे. तर विप्ड रनिंग स्टिच कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला क्लास 2 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये शिकवलेला आहे हा स्टिच कसा करायचा. रनिंग स्टिचचे सुद्धा 13 प्रकार तुम्हाला शिकवलेले आहे. क्लास 2 ते 4 मध्ये तुम्हाला रनिंग स्टिचेसचे हे प्रकार पाहायला भेटतील. पहा याप्रमाणे ही लाईन क्रिएट केलेली आहे या रनिंग स्टिचनी, विप्ड रनिंग स्टिचनी. हा सुद्धा करायला सोपा आणि पटकन होणारा प्रकार आहे. तर जिथे आपल्याला लाईनची गरज असते त्या ठिकाणी या स्टिचचा वापर करू शकतात. बघा याप्रमाणे सुंदर अशी लाईन तयार झालेली आहे. आणि आता हे उरलेले लीव्स स्टेम स्टिचनी करायचे आहे. तर स्टेमचे सुद्धा या क्लासमध्ये शिकवून झालेला आहे. क्लास तुम्ही पहा आता क्लासच्या टायटलमध्ये स्टेम स्टिच तुम्हाला कळेल क्लासच्या टायटलवरून की स्टेम स्टिच कुठल्या क्लासमध्ये शिकवलेला आहे. पाहू शकतात तुम्ही. कदाचित क्लास 16, 17, 18 मध्ये पहा, त्यामध्ये तुम्हाला हा स्टेम स्टिच मिळेल. तर पहा याप्रमाणे बॉर्डर करून घ्यायची आहे या शेपची. तर तुम्हाला दिसतच असेल की नुसती ही बॉर्डर केल्यानंतर सुद्धा हे डिझाईन किती सुंदर दिसत आहे. तर पहा याप्रमाणे हे डिझाईन तयार झालेलं आहे. तुम्ही हे डिझाईन एवढंच वापरू शकता किंवा त्यापुढे तुम्हाला आणखी करायचं असेल तर त्या सिक्वेन्स तुम्ही त्यामध्ये लावू शकतात. तर त्या कशा लावायच्या ते पहा. त्यासाठी ही निडल घेतलेली आहे, तो थ्रेड घेतलेला आहे. आता हे जे शेप्स आहे त्यामध्ये आपण ह्या सिक्वेन्स भरायच्या आहेत. तर कशा करायच्या ते पहा. इथे ह्या सिक्वेन्स लावण्यासाठी फ्रेंच नॉटचा वापर केलेला आहे. फ्रेंच नॉटनी सिक्वेन्स कसं लावायचे हे क्लास 11 मध्ये दाखवलेलं आहे. क्लास 10 आणि 11 मध्ये आपण ही एम्ब्रॉयडरी डिझाईन केलेली. तर पहा याप्रमाणे ह्या सिक्वेन्स लावायच्या आहेत. या सिक्वेन्सनी ह्या शेप भरून घ्यायचा आहे पूर्ण. मी इथे अँटिक सिक्वेन्स घेतलेल्या आहे. वेगवेगळ्या कलर्सचे सिक्वेन्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला आवडेल तो किंवा आवश्यक तो कलर तुम्ही या डिझाईनमध्ये वापरू शकता. सिक्वेन्स वर्क बऱ्याच जणांना आवडते परंतु ते करता येत नाही, त्यामुळे तर त्यांच्यासाठी हा खूप चांगलासा पर्याय आहे. आरी वर्कमध्ये सुद्धा खूप सुंदरसे सिक्वेन्स वर्क केलेले असते जे आरीच्या निडलनी, परंतु ते पटकन कोणाला करता येत नाही, त्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. तर तुम्ही या प्रकारे सिक्वेन्स लावून हे वर्क करू शकतात. तसेच या प्रकारे हे डिझाईन करून तुम्ही ते कोणाला गिफ्टही करू शकतात. तर बघा ह्यामधल्या दोन पानांमध्ये म्हणजे एक तर पान भरून झालेलं आहे आपलं, एक लीफ भरून झालेलं. आता बाकीची जी लीव्स उरलेली आहेत 2 लीफ मिररची, त्यामध्ये आपण ह्या सिक्वेन्स याप्रमाणेच लावणार आहोत आणि बाकीच्या लीव्समध्ये 3-3 सिक्वेन्स लावणार आहोत. तर 3 सिक्वेन्स लावले तरीसुद्धा ती सुंदर दिसते हे वर्क. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याप्रमाणे सुद्धा ही पूर्ण फिल करू शकतात. तर अशा प्रकारे सुंदर सुंदर डिझाईन्स आणि स्टिचेस व काही आयडियाज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर भेटूया पुढील क्लास 36 मध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.